पण महिला आहेत ना आपल्या लाडक्या बहिणी, लाडक्या सर्व पत्रकार लाडक्या बहिणींना पण शुभेच्छा आणि तुम्हाला पण शुभेच्छा। खरं म्हणजे आज महिला दिनाच्या जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम सगळीकडे आपण साजरा करतोय। काल देखील या विषयावर विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये दोन्हीकडे या महिला दिनाच्या पूर्वसंध्येला अतिशय चांगली चर्चा झाली आणि राज्य सरकार देखील आमच्या लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभा आहे। 2 इन्स्टॉलमेंट पण त्यांच्या खात्यामध्ये जमा केले म्हणजे या महिला दिनाचं औचित्य साधून। त्यामुळे राज्य सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार म्हणून काम करत आहे। त्यामध्ये आमच्या लाडक्या बहिणींना खूप प्राधान्य आम्ही दिले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आम्ही केली, लेक लाडकी लखपती योजना केली। त्याचबरोबर महिलांना बचत गटाच्या माध्यमातून 15,000 ते 30,000 रिव्हॉल्विंग फंड आपण दिला। एसटी मध्ये 50% बसमध्ये सवलत आपण दिली। त्याचबरोबर अनेक योजना ज्या आहेत, मुलींना उच्च शिक्षणामध्ये 100% फीमध्ये आपण सवलत दिली। आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील महिलांसाठी बेटी बचाओ बेटी पढाओ बेटी पढाओ अशा प्रकारच्या योजना सुरू केल्या, जनधन योजना सुरू केल्या, उज्ज्वला योजना सुरू केल्या। म्हणजे राज्य सरकार आणि केंद्र सरकार मिळून या आमच्या लाडक्या बहिणींचा सन्मान करण्यासाठी, त्यांना आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्यांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी विविध योजना या ठिकाणी करत आहे। आणि